हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडे. तर सकाळी 11 वाजता गाडीत बसलो या. 11 ते आता वाजल्यात तुम्हाला सांगते 3:30. म्हणजे एवढ्या टायमिंगमध्ये आम्ही पुण्याला जाऊन महागारी फिरलो असतो आणि इष्टीनं जर गेलो असतो तरी पण महागारी फिरलो असतो. बसून बसून तर का नाही आम्हालाच कंटाळा आला दुनियाचा. तिकडं भाऊजीची एक झोप झाली, तिकडं दाद्याची झाली, इकडं स्वातीची झाली आणि माझी सुद्धा एक झोप झाली. काय खोटं बोलू नको तू स्वते. हात दुखतोय पण झोप झाली का नाही तुझी? झोप झाली. पलीकडल्या वाकडावर झोपली होती का नाही आधी? त्याच्या अगोदर आम्ही दारात बसलो होतो. तिथनं उठलो, जागा झाल्यावर म्हणलं चला इथं बसावं. मग तिथं बसलो तर इथून तिथून माणसं सगळी झोपली. आता माणसं जर घरी गेली ना खाणार पिणार कुठं तरी हिंडायला जाणार, एवढी माणसं सगळी झोपलेली आहे. आणि ती तर जाऊ दे सोडा, पण ह्या रेल्वेत चालू होते ना तसं चालू होती ना तेव्हा दोनदा पाण्यावाला आला, दोनदा भिळवाला आला आणि आम्ही म्हणलं आपल्याला इथंच जायचं या. एक एक पाण्याची बाटली घेतली, मी एक घेतली, स्वातीने एक घेतली आहे का नाही. दोन्ही पाण्याच्या बाटल्या संपून गेल्या आणि आता दुनियाची ताण लागली या. दाद्या तर रडून रडून दाद्याला ताण लागली होती. दाद्याला पाणी नाही द्यायला. इथं कुणाला मागाव तर यावं का तुम्हाला सांगते, माणसं सुद्धा नाही ती गाडी दिसली का. कुठं तर एखादं आहे. तर त्याला नादी लावायसाठी त्याला तिला मोबाईल तो बसला तिकडे मोबाईल बघत. आणि बाथरूमला जायचं म्हणलं तर बाथरूममध्ये सुद्धा जाऊ वाटत नाही. आणि मला सवय पण नाही रेल्वेमध्ये जायची. मग अगोदर वाटायचं उतरू का नको खाली कसं तरी स्वाती म्हणजे सगळं सांगत वाजता. आपले ब्लॉग येतं आणि लोक पण म्हणतात ना सगळं सांगत जावा म्हणून सांगते. मग खाली उतरलं तेव्हा त्या मावशी सुद्धा हसायला लागल्या. खाली उतरलो तर इकडल्या बाजूला प्लॅटफॉर्म आहे ना, मग इकडं माणसं इथे सगळे उतरलेले. तिकडल्या साईडला प्लॅटफॉर्म नाही हो का. मग बाहेर उतरून परत गाडीत येऊन बसलो. परत मोबाईल घेतला, मोबाईल बघितला, इंस्टाग्राम बघितलं, फेसबुक बघितलं. पण मन काय राहावं नाही बघा, कारण ताणले लागले. आणि सकाळी जर तुम्ही बघितलं तर आंघोळ केली लगेच वाटायला लागली. आणि गाडीत मग नंतर 2 पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि त्या बी संपून गेला. आता पाणीवाला बी नाही इकडं आणि बेळवाला बी नाही इकडं. आणि तिथून तुम्हाला सांगते स्टेशनच्या बाहेर एक टपरी म्हणलं तर नाही. काय का स्वतः टपरी. मग स्वाती मला म्हणत होते आपण का नाही रेल्वेमध्ये काहीतरी इको. आता काय इकायचं ते म्हणते काय कोणतरी काकडी इकत होतं तर त्यांना किती कमावलं. अगं ते होते म्हणून त्यांच्याकडून घेत होते. आपल्या असल्या गबाळ्याकडून कोण घ्यायचं. आपल्यासारख्यांकडून नाही का नाही घेत. आपल्यासारख्यांना इकायला लागलं तर नावं बी ठेवते ते. बघा ह्यांना एवढंच कमी पडलं होतं. 2 गाड्या गेल्या, एक मालगाडी गेली आणि एक मोठी गाडी फर्स्ट गाडी गेली. आता जवळजवळ इथं 1 तास झालं गाडी थांबलेली आहे. आंघोळ केली, ते दुपटं घेतलं बांधायला. स्वाती म्हणले आवताय सोडा की म्हणले, ते तोंडाचं कसलं गरम व्हायला लागलंय. बाय म्हणलं सरकारी फॅन आहे म्हणलं, हे बघ फॅनची हवा खाऊ दे म्हणलं जरा. घरच्या फॅनची तर हवा लागे ना. आणि घरात काय सुखानं झोप बी व्हाय ना. बाहेर गेलं मुंगळा चावत्यात चोरट्याचं घ्या. घरात झोपलं दुनियाचं गरम होतंय, खिडक्या पडतात कमी. चोरटी जर आली तर चोरट्यांना फक्त आमच्या घरात नाही यायला चिंध्या आहेत आम्हाला लय मोठ्या आहे का नाही स्वतः. आता हल्ली आली 1 तासानंतर गाडी आताशी हल्ली या. तर मला साधी बघावं लागेल.
पेशंटला बघायला जायच्या अगोदर स्वातीलाच ॲडमिट करायची बारी येते का काय कोणाशी ठाऊक. जबरदस्त बाहेर गाव सोडून लय लांब आलोय आपण. पुण्यातलं तरी थोडं बऱ्यापैकी मला माहिती आहे, तसं सोलापूरचं तर काहीच माहीत नाही. सोलापूरला कुठं जायचं सांग. हा घरनाची वाटत तब्येत बरी नाही ना तिची, थकवा आला यार. काल तिनं साखरेच्या पोती उचलली आणि आज तिला खुरपा जायचं होतं. कणकणी आली आणि त्या कणकणीमध्ये इकडे यावं लागलं. आणि सुट्टी घेतली म्हणायचं थोडक्यात, पण इकडे यायची बारी आली. आता ही निघाली म्हणून म्हणजे हिच्याबरोबर मी पण निघाले, कारण मी तर काय एकटी जाऊ शकते का. मला बी सोबत कुणी असलं तर मी घर सोडते. रडू नको साथी, ते म्हणते रडूच येतं काय करू. इकडलं बी टेन्शन व्हायला तर डोकं बी दुखायला लागलंय अजून. आणि माझं पण नाही काय आता, माझं नाही सांगत तुम्हाला. माझं सांगितलं की तुम्हाला लय वाईट वाटतं. हा का भाऊ दाद्या पण उठले. भूक लागली का दाद्या? दाद्याला भूक लागली. ताण लागली का? ताण बी लागली, भूक बी लागली या. खायला बी काय नाही, पियाला बी काय नाही. आताची गाडी हल्ली बघा मोहोळमध्ये जवळजवळ तासभर थांबले आहे का नाही. आणि बाळवणीतनं लगेच हल्ली. 11चा टाईम असतो बाळवणीत यायला. तसं आमचं बाळवणीला जाणं येणं नसतं जास्त. आमचं जीवूरला असतं या. बाळवणीत बघितलं तुम्ही कुत्रं सुद्धा नसतं स्टेशनला. काय म्हणतो दाद्या? ताण लागली? आणि पाण्यावाला आला की पाणी घेऊ. माझ्याकडे पैसे नव्हतं, हुसेनतून 200 रुपये घेतलं. तर आता पाण्यावालीची वाट बघतो तर पाणी येईना. माझा ऋण काढूनच सण असतो या. कपाळाला लावाय टिकली सुद्धा नाही. सिंदूरचा एक टिपका दिला, ती बी अवघा घामाला निघून गेला. माझ्यावाली स्वाती बी. पण बाळवणीला आल्यापासून स्वाती जरा देखणी दिसायला लागले या. नाही का ना, नजर लागू नको थांब. डोळ्याला काजळ नाही पण नजर लागू नये म्हणून लावलं ग. म्हणजे काजळ असं करतात का? मला वाटलं ते पिक्चर मधल्या बाया नाही का असं करतात असं करतात. हे सुद्धा किती तापलं या. हे सुद्धा लय तापलं या. आता इथून सोलापूरला अजून तिथून कुठे जायचंय माहित नाही. तर तिथनं येताना तर लय हाल आता होईल. आणि नवीन माणसांकडून तर किती रिक्षावाला पैसे घेतात माहिती